हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आज आपण अजून एक नवीन क्वेश्चन बघणार आहोत, तो म्हणजे प्ली बार्गेनिंग. JMFC मेन्ससाठी शॉर्ट नोटला देखील हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे, परंतु आपण दोन्हीसाठी प्रिपेअर करत असतो. लॉंग क्वेश्चन विचारला तरी आपण त्याचा ॲन्सर आपल्याला लिहिता आला पाहिजे, आणि शॉर्ट नोट आली तरी त्याचा आन्सर आपल्याला लिहिता आला पाहिजे. तर बघूयात नवीन क्वेश्चन, तो म्हणजे प्ली बार्गेनिंग. सेक्शन 265A to 265L of CRPC deals with various provisions relating to plea bargaining. एक शॉर्टमध्ये बघूयात की एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे. इट मीन्स प्री ट्रायल निगोशिएशन्स बिटवीन अक्यूज्ड and prosecution, during which the accused agrees to plead in exchange of certain concessions by the prosecution. म्हणजेच ट्रायल सुरू होण्याच्या आधी एक निगोशिएशनची एक प्रोसिजर आहे. ही निगोशिएशन कोणामध्ये? बिटवीन अक्यूज अँड प्रोसिक्युशन, आरोपीमध्ये आणि सरकारी पक्षामध्ये. आणि याच्यामध्ये काय होतं? ड्युरिंग विच द अक्यूज ॲग्रीज टू प्लीड इन एक्सचेंज ऑफ सर्टेन कन्सेशन्स. या निगोशिएशनमध्ये आरोपी गुन्हा कबूल करण्यास तयार होतो. मग आता गुन्हा कबूल करण्यास तयार होतो म्हटल्यानंतर प्रॉसिक्युशन पण त्याला काहीतरी कन्सेशन देत असते, काही सवलती देते. त्या कोणत्या देते ते आपण आता पुढे बघूयात. तर बघूयात की प्ली बार्गेनिंगमध्ये काय काय पॉईंट्स असतील, काय काय गोष्टी आपल्याला कव्हर करणं आवश्यक आहे. तर बघूयात. फर्स्ट पॉईंट आहे अप्लिकेशन ऑफ दिस चॅप्टर ऑफ प्ली बार्गेनिंग. हे जे प्ली बार्गेनिंगचं चॅप्टर आहे ते कुठं कुठं अप्लाय होतं, कोणकोणत्या केसेसला, कोणकोणत्या सिच्युएशनमध्ये अप्लाय होतं ते बघूयात. फर्स्ट, इट शॉल नॉट अप्लाय टू अक्यूज ऑफ फॉलोइंग ऑफेन्सेस. फर्स्ट पॉईंट आहे हे कोणत्या कोणत्या गुन्ह्याच्या आरोपींनाही लागू होणार नाही ते बघूयात. कोणकोणते ऑफेन्सेस आहेत. इट शॉल नॉट अप्लाय टू अक्यूज्ड ऑफ फॉलोइंग ऑफेन्सेस. फर्स्ट, डेथ. सेकंड, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. थर्ड, इम्प्रिझनमेंट एक्सिडिंग 7 years has been provided, and against such accused report under section 173 is forwarded. Magistrate has taken cognizance of an offence on a complaint and order examination, and after examination of complainant and witnesses under section 200 issued process under section 204. फर्स्ट बघितलं आपण डेथ. सेकंड, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ. थर्ड मध्ये काय दिलेलं आहे? इम्प्रिझनमेंट एक्सिडिंग 7 years हॅज बीन प्रोव्हाइडेड. आणि अशा आरोपी विरुद्ध चार्जशीट फाईल झालेली आहे. मॅजिस्ट्रेटनी कॉग्निझन्स घेतलेला आहे ऑन अ कंप्लेंट, अँड आफ्टर एक्झामिनेशन ऑफ कंप्लेनंट अँड विटनेसेस अंडर सेक्शन 200 इश्यू प्रोसेस पण केलेली आहे. तर अशा केसमध्ये प्ली बार्गेनिंगचा बेनिफिट आरोपीला घेता येणार नाही, किंवा प्ली बार्गेनिंगचे हे जे चॅप्टर आहे ते लागू होणार नाही. सेकंड पॉइंट आहे, इफ सच ऑफेन्स अफेक्ट द सोशियो इकॉनॉमिक कंडिशन्स ऑफ द कंट्री. अशा प्रकारचा गुन्हा आहे की जो सोशियो इकॉनॉमिक कंडिशन्स ज्या देशाच्या आहेत त्या अफेक्ट करतो. मोठा फायनान्शियल फ्रॉड असेल. तिसरा आहे, इफ सच ऑफेन्स हॅज बीन कमिटेड अगेन्स्ट वुमन. महिलांशी संबंधित काही ऑफेन्सेस असतील, अशा ऑफेन्सेसच्या आरोपींना देखील प्ली बार्गेनिंगचा बेनिफिट घेता येणार नाही, चॅप्टर लागू होणार नाही. आणि फोर्थ पॉइंट आहे, हॅज बीन कमिटेड अगेन्स्ट अ चाइल्ड बिलो 14 years. 14 वर्षापेक्षा लहान जे चाइल्ड असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, त्याच्या विरुद्ध हा गुन्हा झालेला आहे. तर अशा सर्वच ऑफेन्सेसमध्ये हे जे चॅप्टर आहे प्ली बार्गेनिंगचं ते लागू होणार नाही.
application of this chapter of plea bargaining, it shall not apply to accused of following offenses, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या 4 प्रकारच्या आपण कॅटेगरीज बघितल्या. या 4 प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये हे चॅप्टर लागू होणार नाही. सेकंड पॉइंट बघूयात. सेंट्रल गव्हर्नमेंट शॉल डिटरमाइन which shall be offenses affecting the socio-economic conditions of the country. आपण वर बघितलं की if such offense affect the socio-economic conditions of the country, in such case this chapter shall not apply. परंतु मग आता हे सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन्सला अफेक्ट करणारे ऑफेन्सेस कोणते हे डिसाईड करण्याची पॉवर कुणाला आहे, हे डिसाईड करण्याचे अधिकार कुणाला आहे, तर सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट शॉल डिटरमाइन which shall be the offenses affecting the socio-economic conditions of the country. आता कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत त्याचे बघूया. A. The Dowry Prohibition Act 1961. B. The Commission of Sati Prevention Act 1987. C. The Domestic Violence Act 2005. आणि असे अनेक मोठी लिस्ट आहे त्याची. हे त्यातले काही एक्झाम्पल्स आहेत. आता तिसरा पॉइंट आहे प्रोसिजर. फर्स्ट, अप्लिकेशन फॉर प्ली बार्गेनिंग. अक्यूज मे फाइल एन अप्लिकेशन इन ट्रायल कोर्ट. सेकंड, अप्लिकेशन मध्ये काय काय असावं. अप्लिकेशन शॉल कंटेन डिस्क्रिप्शन ऑफ द केस, ऑफेन्स. इट शॉल बी accompanied with affidavit by accused stating that he voluntarily preferred an application and previously not convicted for the same offense. त्यानंतर इश्यू नोटीस टू पीपी. पीपींना इश्यू नोटीस केली जाईल. अँड अक्यूज टू अपियर ऑन फिक्स्ड डेट. प्रोसिजर परत एकदा आपण हे 3 पॉइंट्स रिवाइज करूया. अक्यूज मे फाईल अन अप्लिकेशन इन ट्रायल कोर्ट. आरोपी हा ट्रायल कोर्टमध्ये अर्ज देईल. त्या अर्जामध्ये काय काय नमूद असेल. डिस्क्रिप्शन ऑफ द केस, ऑफेन्स. त्यानंतर ते जे ॲप्लिकेशन आहे ते अफिडेविट त्याच्यासोबत असावं. त्यामध्ये अफिडेविटमध्ये काय असावं. स्टेटिंग दॅट ही व्हॉलंटरीली प्रिफर्ड अन ॲप्लिकेशन अँड प्रिव्हियसली नॉट कन्व्हिक्टेड फॉर द सेम ऑफेन्स. त्यांनी ते ॲप्लिकेशन आहे ते स्वखुशीनी स्वमर्जीनी त्यांनी ते फाईल केलेलं आहे आणि त्याला प्रिव्हियसली सेम ऑफेन्ससाठी कुठलीही शिक्षा झालेली नाही आहे हे त्यांनी त्या अफिडेविटमध्ये मेन्शन करायचं आहे. आता हे सगळं ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर काय होईल. मॅजिस्ट्रेट किंवा कोर्ट हे इश्यू नोटीस करेल पीपींना आणि आरोपीला टू अपियर ऑन अ फिक्स डेट. एका फिक्स डेटला अपियर होण्यासाठी. आता त्या फिक्स डेटला काय होईल. प्रोसिजर ऑन फिक्स डेट. त्या फिक्स केलेल्या डेटला काय होईल. एक्झामिनेशन ऑफ अक्यूज इन कॅमेरा टू सॅटिस्फाय दॅट अक्यूज मेड अन ॲप्लिकेशन व्हॉलंटरीली. आरोपीची एक तपासणी घेतली जाईल की त्याने ते जे ॲप्लिकेशन आहे ते व्हॉलंटरीली केलंय का नाही. जर कोर्टाला असं वाटलं इफ सॅटिस्फाईड शॉल प्रोव्हाइड टाइम टू पीपी ऑर कंप्लेनंट अँड अक्यूज टू वर्क आउट अ म्युच्युअल सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन ऑफ द केस. न्यायालयाचं जेव्हा समाधान होईल की हो आरोपींनी व्हॉलंटरीलीच ते ॲप्लिकेशन फाईल केलेलं आहे, तर अशा वेळेला मॅजिस्ट्रेट काय करतील की एक टाईम देतील पीपींना, कंप्लेंटला आणि आरोपीला टू वर्क आउट अ म्युच्युअली सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन ऑफ द केस. तिघांमध्ये एक म्युच्युअली सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन त्यातून निघावं, बाहेर आउटपुट निघावं यासाठी वेळ देतील तिघांना पण. त्यानंतर म्युच्युअल सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन इन्क्लूड गिव्हिंग टू द व्हिक्टीम बाय द अक्यूज्ड द कंपेन्सेशन अँड अदर एक्सपेन्सेस ड्युरिंग द केस. यामध्ये कंपेन्सेशन पण दिलं जाऊ शकतं आणि अदर एक्सपेन्सेस पण दिले जाऊ शकतात व्हिक्टीमला. त्यानंतर कोर्ट शॉल फिक्स डेट फॉर फर्दर हिअरिंग. टाइम दिलाय, एक डेट फिक्स करतील न्यायाधीश परत फर्दर हिअरिंगसाठी. त्यानंतर पुढे काय होतं बघूयात. 5वा पॉइंट आहे इफ इन व्हॉलंटरीली अप्लिकेशन ऑर प्रिव्हियस कन्व्हिक्शन जर असेल तर कोर्ट शॉल नॉट प्रोसीड अंडर दिस चॅप्टर.
ते जे अप्लिकेशन दिलेलं आहे प्ली बार्गेनिंगसाठीचं आरोपीनी ते इनव्हॉलंटरीली असेल असं जर आरोपी म्हटला किंवा प्रिव्हियसली कन्व्हिक्टेड आहे तो असं जर निदर्शनास आलं तर कोर्ट शॉल नॉट प्रोसीड अंडर दिस चॅप्टर. कोर्ट पुढे जाणार नाही आहे या चॅप्टर खाली. 6वा पॉईंट बघूयात. इफ सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन ऑफ अ केस हॅज बीन वर्क आउट, समाधानकारक काहीतरी त्यातून तोडगा जर निघाला असेल तर पुढे काय होईल. कोर्ट शॉल प्रिपेअर अ रिपोर्ट ऑफ सच डिस्पोजिशन साइन्ड बाय प्रिसाइडिंग ऑफिसर अँड ऑल अदर पर्सन इन मीटिंग. सगळ्यांच्या सह्या त्यावर असतील, मॅजिस्ट्रेटची पण त्यावर सही असेल. एक रिपोर्ट तयार केला जाईल. 8वा पॉईंट बघूयात. डिस्पोजल ऑफ द केस. इफ सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन वर्क आउट आफ्टर इट कोर्ट शॉल डिस्पोज ऑफ द केस इन द फॉलोइंग मॅनर, नेमली. समाधानकारक तोडगा निघाल्याच्या नंतर काही प्रोसिजर कोर्ट फॉलो करेल आणि फायनली डिस्पोज ऑफ करेल ते मॅटर, ती केस. आता ते कशा कशा पद्धतीने खाली दिलेलं आहे ते बघूयात. ए. इट शॉल अवॉर्ड द कंपेन्सेशन टू द व्हिक्टीम इन अकॉर्डन्स विथ द डिस्पोजिशन. सगळ्यांमध्ये ठरल्याप्रमाणे व्हिक्टीमला कंपेन्सेशन अवॉर्ड केलं जाईल. बी. इट शॉल हिअर द पार्टीज ऑन क्वांटम ऑफ सेंटेन्स, पनिशमेंट किंवा रिलीजिंग ऑफ द अक्यूज्ड ऑन प्रोबेशन ऑफ गुड कंडक्ट और ॲडमोनिशन किंवा फॉर डीलिंग विथ द अक्यूज अंडर प्रोबेशन ऑफ ऑफेंडर्स ॲक्ट. ह्या सगळ्या गोष्टीवर पार्टीजची हिअरिंग घेतली जाईल. सेंटेन्सवर किंवा आरोपीला रिलीज करता येऊ शकेल का किंवा प्रोबेशनवर त्याला पाठवता येऊ शकेल का. आणि आफ्टर हिअरिंग द पार्टीज ॲज पर 265 त्याच्यावर पण हिअरिंग घेतली जाईल. कोर्ट मे रिलीज द अक्यूज्ड ऑन प्रोबेशन इफ मिनिमम पनिशमेंट is there for offense. It may sentence the accused to half of the such minimum punishment. मिनिमम पनिशमेंट असेल तर त्या मिनिमम पनिशमेंटची हाफ पनिशमेंट त्याला दिली जाईल. किंवा इट मे सेंटेन्स द अक्यूज टू 1/4 ऑफ द मॅक्झिमम पनिशमेंट प्रोव्हाइडेड फॉर अन ऑफेन्स इफ अबव्ह 2 पनिशमेंट इज नॉट पॉसिबल टू गिव्ह. वरील 2 प्रकारच्या शिक्षा जर त्याला देणं शक्य जर झालं नाही, इट मे सेंटेन्स द अक्यूज्ड 1/4 ऑफ द मॅक्झिमम पनिशमेंट प्रोव्हाइडेड फॉर अन ऑफेन्स इफ अबव्ह 2 पनिशमेंट इज नॉट पॉसिबल टू गिव्ह. हे झाला आपण 8वा पॉईंट बघितला. 9वा पॉईंट बघूयात. इफ नो सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन वर्कआउट. आता हे वर जे आपण बघितलं की सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन जर वर्कआउट झालं, दोघांमध्ये एक तोडगा निघाला सगळ्यांमध्ये, या तिघांमध्ये, परंतु तोडगा जर निघाला नाही तर कोर्ट शॉल प्रोसीड फ्रॉम ओरिजिनल स्टेज ऑफ द केस. कोर्ट काय करेल, ओरिजिनल स्टेज जी होती, ज्या स्टेजला आरोपीने अप्लिकेशन केलं होतं तिथून परत सुरुवात करेल. 10वा पॉईंट आहे जजमेंट. इट शॉल बी फायनल, नो अपील एक्सेप्ट स्पेशल लीव पिटिशन अँड रिट पिटिशन अंडर आर्टिकल 226 to 27. हे जे जजमेंट असेल कुठलं प्ली बार्गेनिंगमधलं ते फायनल असेल, कुठलंही त्या विरोधात अपील नाही आहे. पण स्पेशल लीव पिटिशन फाईल करता येईल किंवा रिट पिटिशन फाईल करता येईल 226 to 27 खाली सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये. त्यानंतर 11वा पॉईंट आहे प्रोव्हिजन्स ऑफ सेट ऑफ शॉल अप्लाय. सेट ऑफचे प्रोव्हिजन्स या ठिकाणी देखील लागू होतील. 12व स्टेटमेंट अंडर प्ली बार्गेनिंग शॉल नॉट बी यूज्ड फॉर एनी अदर पर्पज एक्सेप्ट प्ली बार्गेनिंग. आरोपी जो स्टेटमेंट देईल त्या ठिकाणी तर ते जे स्टेटमेंट आहे ते इतर कुठल्याही ठिकाणी वापरता येणार नाही आहे, फक्त प्ली बार्गेनिंगच्या पर्पजला सोडून. त्यानंतर 13वा पॉईंट आहे धिस चॅप्टर शॉल नॉट अप्लाय टू एनी जुव्हेनाइल और चाइल्ड अंडर जुव्हेनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 2000. JJ ॲक्ट आपण त्याला म्हणतो. या JJ ॲक्टला हे प्ली बार्गेनिंगचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते लागू होणार नाही आहेत.
तर अशा रीतीने आपण प्ली बार्गेनिंग सेक्शन 265A टू 265L हे प्ली बार्गेनिंगचं आपण वेगळे वेगळे प्रोव्हिजन्स बघितले की नेमकं हे चॅप्टर कुणाकुणाला लागू होत नाही. त्यानंतर प्रोसिजर कशी आहे, त्यानंतर डिस्पोजल कशा पद्धतीने होत असतं, डिस्पोजल झालं नाही, सॅटिस्फॅक्टरी डिस्पोजिशन झालं नाही तर काय होतं, जजमेंट हे फायनल असतं, सेट ऑफचे प्रोव्हिजन लागू होतात आणि प्ली स्टेटमेंट जे आहेत ते इतर कुठेही यूज करता येत नाही प्ली बार्गेनिंग खालचे, एक्सेप्ट फॉर प्ली बार्गेनिंग. फक्त या प्ली बार्गेनिंग पुरतेच मर्यादित राहतात हे स्टेटमेंट्स, इतर कुठेही याचा एव्हिडन्स म्हणून यूज केला जाऊ शकत नाही. आणि जो ॲक्ट आहे ज्युनाइल जस्टिस इन ज्युनाइल ऑफ चाइल्ड अंडर ज्युनाइल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ॲक्ट 2000 आहे, त्याला हे जे चॅप्टर आहे हे लागू होणार नाही. तर अशा रीतीने आपण प्ली बार्गेनिंग बघितलं. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. मी अनेक वेगवेगळ्या टॉपिकवर अजून व्हिडिओ बनवणार आहे CRPCच्या, तर त्यामुळं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या व तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. थँक्यू.